लेन्सकार्ट आयपीओवर खूप चर्चा होतीये की महाग आहे, व्हॅल्युएशन खूप जास्त आहे, 235 पी आहे वगैरे वगैरे. हे पी काय असते पहिले समजणं खूप गरजेचं आहे. पी म्हणजे प्राइस टू अर्निंग्स. लेट्स से सिंपल एक्झाम्पल आहे. कंपनी आहे, 100 शेअर्स आहेत त्या कंपनीचे. शेअर प्राइस आहे ₹10, म्हणजे कंपनीची व्हॅल्युएशन मार्केट कॅप झाली ₹1000. ठीक आहे. लेट्स से ही कंपनी वर्षाचे ₹100 प्रॉफिट क्रिएट करते. प्रॉफिट पर शेअर म्हणजे अर्निंग पर शेअर किती झालं? 1. तर पी रेशो झाला 10:1. ठीक आहे. आता 235 पीला समजणं, आपण 2.35 करोडचं घर घेतो. ठीक आहे. आणि त्या घरावर आपल्याला वर्षाचे ₹1,00,000 रेंटल इन्कम मिळतं. ठीक आहे. म्हणजे महिन्याचा ₹8,000 रेंट. तर त्या घराचा पी रेशो झाला 235. ठीक आहे. कारण 2.35 करोडचं व्हॅल्युएशन आहे आणि 1,00,000चं इन्कम आहे. अदर तुम्ही जर हे घर घेता तर तुम्ही म्हणाल की यार 2.35 करोडचं घर तर खूपच महाग आहे, मला 8,000 रेंट तर खूपच कमी आहे, मला रेंट जास्त मिळायला पाहिजे किंवा घर खूप महाग आहे. तर बिल्डर तुम्हाला सांगतो नाही दादा, खूप ग्रोथ होते, एअरपोर्ट बनतंय, इकडे मेट्रो स्टेशन बनतेय, खूप डेव्हलपमेंट होते, शाळा बनतेय, इकडे हॉस्पिटल आहे मागे, तर हा एरिया खूप फटाफट डेव्हलप होईल. आज ₹8,000 मिळतं तुम्हाला रेंट, पण उद्या तुम्हाला ₹50,000-60,000 मिळेल मिनिमम, आणि तिकडनं अजून वाढेलच. तर तुम्ही म्हणाल हा यार, जर उद्या ₹50,000 मिळेल म्हणजे 6,00,000 वर्षाचे इन्कम, म्हणजे ठीक आहे, पी रेशिओ ऑफ 40. आता कन्झ्युमर बिझनेसेसमध्ये च्युएल, कोलगेट, डाबर, मॅरिको हे जे पब्लिक कंपनीज आहेत ब्रँड्सचे, त्यांना पी रेशो 40, 50, कधी कधी 60, 70 पण मिळतो. राईट. तर तुम्हाला वाटेल हां ठीक आहे, उद्या जर ग्रोथ होत असेल तर पी रेशो ऑफ 40 इज नॉट बॅड. तर दॅट्स वाय द बायर अँड द सेलर आर द वन्स हू डिसाइड द प्राइस. ऑब्झर्वर्स कॅनॉट डिसाइड द प्राइस. ऑब्झर्वर्स कॅन कॉमेंट ऑन इट, बट दॅट कॉमेंट्री हॅज नो स्किन इन द गेम. मी जे तुम्हाला सांगतो, तर मी लेन्सकार्टमध्ये बायर पण नाही आणि सेलर पण नाही, माय ओपिनियन इज इरेलिव्हंट. पण त्याच्या मागे जे कॉन्सेप्ट आहे की पी रेशो काय असतो, त्याला ग्रोथ फॅक्टर करू शकतो का नाही, ते समजणं, ते मेंटल मॉडेल समजणं खूप गरजेचं आहे. तुम्ही ते मेंटल मॉडेल वापरा अँड ट्राय टू अंडरस्टँड इट इन अ मोर डीपर वे.